आहे तिकडे. लाडक्या भावांना पण प्रशिक्षण भत्ता देण्याचा निर्णय आपण घेतला. देशाचे पहिलं राज्य आहे की प्रशिक्षण भत्ता देणार हे पहिलं राज्य आहे. आणि आपली मुलं जी आहेत शिकलेली, रवि किशन जी, ये हमारे राज्य में जो 12वीं डिप्लोमा डिग्री जो हुए उनको महीने में 6,000, 8,000, 10,000 रुपए स्टाइपेंड देने का निर्णय लिया हमने. असे किती निर्णय. लाडकी बहीण योजनेला विरोध किती लोकांनी केला. भरपूर कोर्टात पण गेले. कोणी कोणी खोडा घातला. त्याला जोडा दाखवणार पक्का. मतदानाच्या दिवशी जे कोणी येतील मत मागायला त्यांना म्हणायचं आमच्या लाडकी बहीण योजनेला विरोध तुम्ही का केला. तुम्ही काय काय म्हणाले. महिलांना काय भीक देताय का, लाच देताय का, विकत घेताय का. अरे बाबा, थोडी तरी जनाची नाही मनाची तरी लाज वाटली पाहिजे होती. माझ्या लाडक्या बहिणींचा अपमान तुम्ही केला. पण तुम्हाला मी सांगतो, हा एकनाथ शिंदे कुणाचाही बाप आला कुणा तरी सुद्धा लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार. इतना डर हो गया इनको लाडली बहन से. अभी उनके पैरों तले जमीन खिसक गई है. बोले अभी क्या होगा. ये इतनी बहना महायुति बोल रही है तो हमारे तो भट्टा गुल हो जाएगा. और अभी हम लोग धोबी घाट वाले धुलाई अच्छा करना जानते हैं. अरे हम लोग सब लोग अच्छे कपड़े कड़क पहनते हैं आपके वजह से. और अभी आपको कौन सी धुलाई करनी है. महाविकास आघाड़ी की. यहाँ पर 3 आमदार होने के बावजूद हुआ क्या काम. झालं काम. मग आता काय करणार. 3 आमदार, 1 खासदार, 3 माजी महापौर, तरी सुद्धा तुमच्या या मतदारसंघाला काय मिळालं. क्या मिला है. कुछ मिला है. और इसलिए खुद सांसद होने के बावजूद राज्यसभा सदस्य होता मिलिंद देवरा, त्याला बोललो तुझी गरज आहे हे इकडे आणि इकडे इथं उभा राहा. आणि आता आपला सेवक बनवून या ठिकाणी तो काम करणार आहे. धोबी घाटच्या समस्या ज्या आहेत त्यात आपण सोडू. परंतु लोकांच्या सुखदुःखामध्ये कोण धावून येतो. शिवसैनिक, महायुतीचा कार्यकर्ता. काही झालं आता इथं कोळीवाडा आहे. कोळीवाडा बाजूला तिकडे कोळी लोकांनी मागणी केली की जो काही पुलाचा स्पॅन होता तो 75 मीटरचा 150 मीटर करायचा. बरोबर. अगोदरच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, तुमच्या आमदारांनी सांगितलं हे होणार नाही, हे होणार नाही. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्याच दिवशी कोळी लोकांना बोलवलं, अधिकाऱ्यांना बोलवलं, आयुक्ताला बोलवलं. बोले आपल्याला डिझाईन बदलायला लागेल, 350 कोटी जास्ती खर्च होईल. अरे मी बोललो काय बदलायचं ते बदल, पण हा स्पॅन वाढवून दे. कोळी लोकांना त्यांच्या बोटी सुरक्षितपणे आल्या गेल्या पाहिजे. लगेच आपण करून टाकला निर्णय आवडतो. आणि म्हणून या ठिकाणी सरकार कोणासाठी आहे. सरकार सर्वसामान्य माणसासाठी आहे, गोरगरिबांसाठी आहे. या ठिकाणी मुंबई मधले रस्ते, अभी हम लोग रवि किशन जी मुंबई में इतने साल खड्डे में प्रवास किया. सब लोग हर बारिश में खड्डा खड्डा लोग मरते थे. लेकिन हमने इस बार पूरे रोड मुंबई के कंक्रीट करने का निर्णय लिया है. कंक्रीट
साल में ये करना चाहिए था, लेकिन हर साल रिपेयरिंग में पैसे निकालने के हैं, हर साल रिपेयरिंग में पैसे निकालने के लिए मैंने कमिश्नर को पूछा 15 साल में रिपेयरिंग में कितने पैसे खर्च हो गए, बोले 3,500 करोड़ रुपया। अब ये 3,500 किसके जेब के? पब्लिकचे पैसे, आणि म्हणून पब्लिकचे पैसे पब्लिक साठी वापरले पाहिजे, म्हणून सगळे रस्ते आपण आता कॉन्क्रीटचे करतोय। मुंबई खड्डे मुक्त होणार, मुंबई प्रदूषण मुक्त होणार, मुंबई भ्रष्टाचार मुक्त होणार। तुम्हाला माहित आहे डीप क्लीन ड्राईव्ह आपण चालू केला, साफसफाई रस्त्यांची चालू केली। रस्ते धुताना कधी बघितले तुम्ही? पाण्याने धुताना कधी बघितले? ते आपण चालू केले, पण ते पाणी पिण्याचं नाही, रिसायकल केलेलं होतं। आता तुम्ही म्हणाल हमारे इधर पाणी नाही, पाणी रास्ते को धो रहे। आणि म्हणून या ठिकाणी मी एवढंच सांगतो आपल्याला, एक चांगला उमेदवार आपण दिलाय तुम्हाला, मिलिंद देवरा। एक अभ्यासू आहे, तो खासदार राहिलेला आहे, तो मंत्री आहे, मंत्री होता आणि त्याच्या मतदारसंघात एक वरळी बी होता, म्हणजे हा वरळीचा वरळीकर आहे, स्थानिक आमदार आहे। आता उमेदवार जे आहेत बाहेरून आलेले, त्यांना काय करणार तुम्ही? पार्सल। आणि म्हणून आम्ही मिलिंद देवराला उमेदवारी दिलेली आहे। खरं म्हणजे मिलिंद देवराला या सगळ्या भागाची माहिती आहे, कारण त्यांनी काम केलंय। दोनदा इकडे खासदार होता, त्याचे वडील पूर्वी पण खासदार होते, मंत्री होते, अनेक 5 वेळा, लोकसभेचा 5 वेळा। आता बघा, आपण डायरेक्ट राज्यसभेतून त्याला इथं बोलवलं तुमची सेवा करायला, याच्यावरून समजून घ्या की या वरळी विधानसभेमध्ये आपल्याला काम करायचं आहे, याचा विकास करायचा आहे। कोविड मध्ये अगोदरचे लोक काय करत होते? फेसबुक, कोमट पाणी पिया, तोंडाला पट्टी बांधा, फेसबुक लाईव्ह। अरे एकनाथ शिंदे लोकांमध्ये फिरत होता, पीपी किट घालून हॉस्पिटलमध्ये जात होता, लोकांना मदत करत होता। घरात बसून राज्य चालवता येत नाही, फेसबुक लाईव्ह करून राज्य चालवता येत नाही, फेस टू फेस काम करावं लागतं, लोकांमध्ये जावं लागतं। लोगों में जाना पड़ता है, लोगों से मिलना पड़ता है, उनका दुख दर्द पहचानना चाहिए, सुनना चाहिए। ये सुनने वाली सरकार है हमारी। पहले की सरकार मेरी आवाज सुनो, हमारी सरकार जनता की आवाज सुनो वाली है। और जनता का आवाज, जनताचा आवाज, मगाशी रवी किशननी सांगितलं, वर्षा हे शासकीय निवासस्थान आहे, कुणाचं मालकीचं नाही, ते हे जनतेच्या मालकीचं आहे। त्याच्यावर बंदी होती, मी मुख्यमंत्री झाल्यावर त्याचे सर्व उघडून टाकला। वर्षा जनतेसाठी, लोकांसाठी, सगळ्यांसाठी कोणी पण येऊन भेटू शकतो। आणि म्हणून माझी तुम्हाला एकच विनंती आहे, मी तुम्हाला एवढंच सांगतो की फक्त नेतागिरी करून या मतदारसंघाचा विकास होणार नाही, कार्यकर्ता बनून या मतदारसंघाचा विकास होऊ शकतो, कार्यकर्ता बनून। आणि म्हणून आज तुम्हाला मी सांगतो, या धोबीघाट मध्ये पानी की समस्या है। पानी की समस्या कितने साल से है? कितने साल से है? अच्छा, इसके लिए मैं बोलता हूँ, आपको तो पानी मैं दूंगा, लेकिन आपको पानी मैं दूंगा, लेकिन विरोधी पक्ष के हम जो ये है कैंडिडेट,
मैं आपको पानी पिलाऊंगा, आप किसको पिलाएंगे? उबाटो को पिलाएंगे पक्का? पाणी पिलाने का काम 20 तारीख को है. मराठीमध्ये म्हणतात, मी तुम्हाला पाणी देतो, तुम्ही पाणी पाजण्याचं काम करा, घरी बसवण्याचं काम करा. गॅस पाइपलाइनचा एक विषय है. माझ्याकडे लोग मेरे पास आए थे लोग, मैंने उसके ऊपर रिमार्क भी दिया है. और मिलिंद अभी इसको आचार संहिता खत्म होते ही तुरंत तुमने काम शुरू किया मेरे ख्याल से. हाँ, मी तुमच्याच पत्रावर लिहिलेलं आहे, त्यामुळे त्याचा क्रेडिट कोणतरी दुसराच घेतोय. लेकिन वो भी तो ते पण आपण काम करू. गैस पाइपलाइन की व्यवस्था हो जाएगी. ड्रेनेज लाइन नहीं है, ड्रेनेज लाइन नहीं है, खराब है. ये फिर काय के लिए सरकार आमदार क्यों काम क्या काम करता है? उनको तो अभी उनकी बैग चेक करी तो बहुत गुस्सा आया, बहुत गुस्सा आया. अरे मेरी भी बैग चेक की थी लोकसभा में, आचार से तो मेरी बैग चेक की. आज पालघर में मैं गया था, कल मेरी बैग चेक की. मैंने कुछ भी नहीं, मुझे मालूम था, लेकिन उनके बैग में पैसे नहीं होंगे ये भी मुझे मालूम था, क्योंकि उनको बैग नहीं चलता, उनको कंटेनर लगता है. क्योंकि मेरे से ज्यादा किसको मालूम होगा? अभी क्या, वो लोग उनका ड्यूटी कर रहा है. इलेक्शन कमीशन ने कहा है उनकी ड्यूटी करो, तो उनकी ड्यूटी कर रहे हो, तो उसमें घुसा क्यों? बोले नाम क्या है, अब कहाँ से अपॉइंटमेंट है, अपॉइंटमेंट लेटर दिखाओ. क्या अपॉइंटमेंट लेटर क्या जेब में लेके घूमता है कोई? अरे मुख्यमंत्री रह चुके व्यक्ति ने ऐसा बर्ताव करना, इसका मतलब वो पूरे ये लड़की बहनाओं ने उनको मेरे लाडली बहनाओं ने पूरे राज्य में एक ऐसा माहौल बनाया है. मेरे लाडले भाइयों ने, लाडले किसानों ने, लाडले सीनियर सिटीजन जो ज्येष्ठ नागरिक है उन्होंने, लाडले कामगारों ने ऐसा माहौल बनाया है कि वो इंतजार कर रहे हैं कब 20 तारीख आती है. और क्योंकि महायुति सरकार देने वाली है. मैं आपको बताता हूँ, ये लाडली बहना योजना हमने क्यों शुरू की, मुझे पता है. इथं मराठी माझ्या बहिणी आहेत. मी पाहिले गरिबी, मी शेतकऱ्याच्या कुटुंबातून आलोय. माझी आई महिना कसं चालवायची तिची तगमग मी पाहिली आहे. दुधाचं बिल, लाईटचं बिल, राशनचं बिल, कोणी दवा उपचाराला कसं सगळं करायचं हे मी पाहिलं. आणि त्याच वेळी मी विचार केला, जेव्हा माझ्या हातात अधिकार येईल माझ्या बहिणींना मी सुखी केल्याशिवाय राहणार नाही. और इसलिए मैंने योजना करी है. अभी 1500 रुपया मैंने कहा. अभी मैंने उस वक्त कहा था कि 1500 पे आपको नहीं रखूंगा, मेरे लाडली बहना जितना आशीर्वाद देंगे उतना आपका पैसा बढ़ाते जाऊंगा, आपको लखपति बहना बना के रहूंगा. अभी हमने देखो जो बोलते वही करते हम. ये महायुति का वचननामा है, कोल्हापुर में हमने जाहिर किया है. और इसमें पहले नंबर पे लाडक्या बहिणींना 1500 से 2100 रुपये केले. अभी 2100 रुपया मिलेगा. सरकार स्थापन होने के बाद शेतकरी किसानों को कर्ज माफ कर दिया. अभी इधर आपके भी रिश्तेदार तुमचे नातेवाईक असतील ना आपल्या गावाला, शेतकऱ्यांना कर्ज माफ केलं. शेतकऱ्याला 12,000 मिळत होते, केंद्राचे मोदी साहेबांचे 6,000, आपले 6,000, आपण आता 15,000 रुपये केले. हमारे राज्य में कोई भी भूखा नहीं सोएगा. रोटी कपड़ा मकान देने का हमने घोषणा कर दी है. हर एक को घर मिल रहा है. पीएम किसान, इनको अभी घर मिलना है, देना है. यहाँ पर
जितने भी लोग रहते हैं, झोपडपट्टी पुनर्विकास योजना तुमची रखडली आहे ना, ती आता आम्ही रमाबाई कॉलनी केली. मगाशी मिलिंदनी सांगितलं, रमाबाई कॉलनी 17,000 लोकांची आहे. 25 वर्ष बिल्डर काय पळून गेला, त्याचा आम्ही ताबडतोब SRA आणि MMRDAच्या माध्यमातून त्याचा विकास करतोय. त्यांना भाडं मिळत नव्हतं, काही लोक मरून गेले. या एकनाथ शिंदेने 3 लाख 5 लाख 6 लाख त्यांना भाड्याचे चेक दिले. त्यांच्या डोळ्यामध्ये मी अश्रू पाहिले की त्यांना विश्वासच वाटत नव्हता की कधी आमचा पुनर्विकास होणार नाही. पण मी आपल्याला सांगतो, पुनर्विकास करण्यासाठी आम्ही योजना केलेली आहे. सगळे MMRDA, MSRDC, MIDC, BMC, सिडको, MMRDA 7 एजन्सीला आम्ही घेतल्या. 7 एजन्सी एकत्र केल्यात. दरवर्षी प्रत्येकाने मोठमोठे 5-10 प्रोजेक्ट चालू करायचे, लोकांना भाडं द्यायचं आणि पुनर्विकास थांबलेला पुनर्विकास करायचा. मुंबईच्या बाहेर गेलेला मुंबईकर वापस मुंबईत आणायचा, ही योजना. आता विपक्षवाले बोलतात महाविकास आघाड़ी हमारी सरकार आएगी तो हम ये बंद करेंगे, वो बंद करेंगे, वो बंद करेंगे. अरे चालू क्या करेंगे वो तो बता. भाडा बिडा सगळं आम्ही आता चालू करू, आपण टेक ओव्हर करू गव्हर्नमेंट आणि तुम्हाला भाडं देऊ. आता इथं पण भाड्याचा विषय आहे ना. दुसरा सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्या वीज बिलाचा आम्ही विषय घेतला आहे. जे वीज बिल येतं तुम्हाला त्याच्यामध्ये 30% सवलत देण्याचा निर्णय घेतला. रोजगार वगैरे मिळेल त्यासाठी पण आपण काम करतोय. या इथल्या धोबी घाटाचे भाड्याचा विषय का नाही, इथलं धोबी घाटाचं पण ज्यांचे ज्यांचे भाडे थांबलेले आहेत, आचारसंहिता संपल्यानंतर या सगळ्यांना भाडं देण्याचं काम आपलं सरकार. गॅस लाईन तर करणारच आपण, कारण समोरचे गॅसवर गेलेले आहे. गॅस लाईन आपल्याला करावीच लागेल. महाविकास आघाडी खाली स्टेची आघाडी आहे. स्टे द्या, बंद करा, सगळे प्रोजेक्ट बंद केले. कोस्टल बंद, अटल सेतू बंद, मेट्रो बंद, कारशेड बंद. अरे स्पीड ब्रेकरचं राजकारण तुम्ही केलं. स्पीड ब्रेकर आम्ही उखडून फेकून टाकले आणि काम चालू केलं. आता सांगा, सरकार बदललं नसतं एवढे झालं असतं? सरकार कोमात गेलं होतं आणि म्हणून आम्ही सरकार बदल टाकलं. टांगा पलटी कर दिया और इसलिए आज इतना काम टांगा पलटी घोड़े फरार. तुम्हाला माहित आहे सगळं. आणि म्हणून अभी टाइम हुआ है. सुरक्षा याच्यात काय, सुरक्षा व्यवस्था न होने की सुरक्षा व्यवस्था कर देंगे हम. कपड़े का चोरी होता है, उसके लिए भी उसका इंतजाम किया जाएगा. अरे मुंबई के जो साफ सफाई कर्मचारी हैं उनकी बस्ती की हालत खराब थी. मैं खुद गया. जो मुंबई सफाई करते हैं, मुंबई साफ स्वच्छ करतात, त्यांचं कसं राहणं होतं. संडास तुटले फुटलेले होते, घरं तुटली फुटलेली होती. मी सांगितलं मुंबई का असली हीरो कौन है? मैं बोला सफाई कर्मचारी, सफाई कर्मचारी. सफाई जो मुंबई की सफाई करते हैं वो, और कपड़ों की धुलाई करते हैं वो. अभी मेरा एक काम करोगे 20 तारीख को, पक्का नक्की करना. जेवढे मुंबई मध्ये 2 नंबर बटन आहे, 2 नंबर बटन धनुष्यबाण एवढा दबा की समोरच्याचं डिपॉझिट जप्त झालं पाहिजे. माझं एक काम करा, माझ्या लाडक्या बहिणींना मी सांगतो, मेरी लाडली बहना को बोलता है,
तुम्ही जावा, आता घरी जाणार ना, जे तिकडे आपल्या आणखी लाडक्या बहिणी आहेत त्यांना सांगा आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटून आलोय. मुख्यमंत्री म्हणजे मी तुमचा भाऊ आहे, भावाला भेटून आलोय आणि भावाने सांगितलंय काही चिंता करायची नाही, कुणाचाही माईकाला आला तरी लाडकी बहीण योजना बंद करणार नाही. SRA योजना भाई पीछे कैमरा है. ये योजना पण ती लटकलेली आहे, ती आपण करू. मला वाटतं ये छोटे छोटे विषय है सब, ये बहुत छोटे विषय है. मैं आपको एक ही जबान देता हूँ धोबी घाट के लोगों को आणि तुम्हाला सगळ्यांना, तुम्ही 20 तारखेला धनुष्य बाणा समोरचं बटन दाबायचं आणि मिलिंद देवरायांना प्रचंड मताधिक्याने विजयी करायचं. आणि मी तुम्हाला शब्द देतो की 23 तारखेला गुलाल उधळायला आणि फटाके फोडायला एकनाथ शिंदे पुन्हा इथे येईल. आणि तुम्हाला माहित आहे मी एकदा शब्द दिला कि शब्द पाळतो. एक बार मैंने कमिटमेंट की तो मैं खुद की भी नहीं सुनता. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.